नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणात अनेक गोष्टी ज्या घडत असतात त्या दिसत असतात तशाच घडत असतात असं नाही. तर समोर जे दाखवलं जातं त्याच्या खूप मागे पडद्या आड बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी चालत असतात. आणि त्यामुळे जोपर्यंत पडद्याच्या आड चाललेल्या गोष्टी समोर येत नाहीत तोपर्यंत आपल्या समोर घडणाऱ्या राजकारणाचे धागेदोरे आपल्या हाती लागत नाही. आत्ताची गोष्ट सांगतो की त्या महेश मांजरेकरनी जी काय राज ठाकरे यांची मुलाखत घेतली त्याच्यानंतर दोन ठाकरे एकत्र येणार ह्यांनी टाळी दिली, ह्यांनी हात पुढे केला, त्याने हाळी दिली, वगैरे वगैरे वगैरे. झालं 8 दिवसात आपण सगळं विसरून गेलो. आणि हे सगळं घडतं ना घडतं इतक्यात अचानक शरद पवारांनी दोन राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची किंवा त्यासाठी सुप्रियाताईंनी निर्णय घ्यायची एक पुढी सोडून दिली आणि लगेच सगळे सुरू झाले की आता दोन्ही पवार एकत्र येणार. मग दोन्ही पवार एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार आणि मग अजितदादांचा एक आणि शरद पवारांचे 8 लोकसभेतले खासदार असल्यामुळे त्यांच्या वाट्याला येणारं मंत्रीपद मोदी सरकारमधलं हे सुप्रियाताईंना मिळणार. सुप्रियाताईंना अनेकांनी मोदी मंत्रिमंडळामध्ये मंत्री पण करून टाकलं. गंमत अशी असते मित्रांनो की जो राजकीय नेता आपलं राजकारण करत असतो, अरे त्याला निर्णय घ्यायला तरी वेळ द्या. पण त्याच्या वतीने आपल्याकडचे पत्रकार बातमीदार आधीच निर्णय घेऊन टाकतात. म्हणजे सुप्रियाताईंनी आपल्या चुलत भावाच्या राष्ट्रवादी बरोबर जायचं की नाही हे ठरवावं एवढंच शरद पवार बोलले. पण सुप्रियाताईंनी ते ठरवलं, अजितदादांनी ते स्वीकारलं, मग पक्ष एकत्र झाले, त्यांचे 9 खासदार झाले आणि मोदींनी त्यांना मंत्री करून टाकलं. म्हणजे त्यांना मंत्री करायचं की नाही आणि त्यांच्या पक्षाला कोणाला मंत्री करायचं हा पंतप्रधानाचा अधिकार असतो, ते सुद्धा पत्रकार हिसकावून घेतात आणि स्वतःच सुप्रियाताईंना मंत्री करून टाकतात. किती वेडगळपणा असू शकतो याची आपण कल्पना करावी मित्र. खरंच वेडगळपणा आहे. अरे त्यांना ठरवू देत ना. शरद पवार पण बोलले मी त्या प्रक्रियेमध्ये नाहीये, सुप्रियाने निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार सुद्धा असा निर्णय घेण्याविषयी मनातून साशंक आहेत. हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होतो. निर्णय घ्यायचा सुप्रियाने घ्यायचा किंवा दीर्घकाळ विरोधी पक्षाच्या राजकारणात बसायचं का आणि राजकारणात विरोधी म्हणूनच राहायचं की सत्तेत जायचं हे सुप्रियाने ठरवायचं. याचा अर्थ सरळ होतो की या पुढच्या भविष्यामध्ये राजकारण हे सत्तेचं करायचं की विरोधी पक्षाचं करायचं हे सुप्रियाने ठरवायचंय. बाप म्हणून मी ठरवणार नाही. आता शरद पवार असं का बोलले हे पण समजून घेतलं पाहिजे. शरद पवार ज्या घरात वाढले त्यांचं सगळंच्या सगळं कुटुंब 60-70 वर्षापूर्वीपासून विरोधी राजकारणातलं होतं. शेतकरी कामगार पक्ष हा त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष होता. सगळ्यात मोठा विरोधी पक्ष. कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, जनसंघ, रिपब्लिकन असेही पक्ष होते. पण महाराष्ट्रात आज जसा भाजप किंवा त्याच्या आधी शिवसेना हे 2 नंबरचे पक्ष होते, तसा 1955-60 पण या कालखंडामध्ये अगदी 70-72 ने 85-80 पर्यंत 2 नंबरचा पक्ष कुठचा तर शेतकरी कामगार पक्ष पिढी जात होता. शरद पवारांची बहीण ही शेतकरी कामगार पक्षाचे वरिष्ठ नेते एन डी पाटील यांचं अलीकडे निधन झालं. त्यांच्या पत्नी स्वतः शरद पवारांची माता जन्मदाती ही सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या काय त्या जिल्हा परिषद वगैरे निवडणुका लढलेली. त्यांचे बंधू शरद पवारांचे बंधू हे विधानसभेची निवडणूक बारामतीमधून शेतकरी कामगार पक्षातर्फे लढले होते पोटनिवडणूक. आणि त्या निवडणुकीत शरद पवारांनी आपल्याला सत्तेत राहायचंय म्हणूनच
काँग्रेस पक्षातर्फे आपल्या सख्या भावाच्या विरुद्ध प्रचार केला होता आणि आपल्या भावाचा पराभव घडवून आणला होता. तेव्हा आपल्याला विरोधी राजकारणात राहायचं नाही, हा अत्यंत कोवळ्या वयामध्ये शरद पवारांनी घेतलेला निर्णय होता. बाकीचे सगळी भावंड, सगळा परिवार, सगळा कुटुंब, सगळा वारसा हा शेतकरी कामगार पक्षाचा म्हणजे विरोधी राजकारणाचा असताना शरद पवारांनी आपल्याला विरोधी पक्षाचं राजकारण करायचं नाही, आपल्याला सत्तेचं राजकारण करायचंय हे ठरवूनच 6 दशकांची वाटचाल केली. आणि म्हणून शरद पवार जेव्हा सुप्रियाला म्हणतायत की माझा वारसा म्हणजे सत्तेचं राजकारण करायचं हा माझा खरा वारसा आहे, आणि तो वारसा जर अजित चालवत असेल तर त्याच्या बरोबर राहून माझा वारसा पुढे न्यायचा, की मी अल्पकाळ विरोधी राजकारण केलंय तो माझा वारसा चालवायचा, हे सुप्रियाने ठरवायचं. थोडक्यात आपल्या आधीच्या पिढीचा जो वारसा आहे, आईचा किंवा बहिणीचा, परिवाराचा, विरोधी राजकारण करायचं हा पवार खानदानाचा ओरिजिनल वारसा आहे, परंपरा आहे. ती शरद पवारांनी मोडली होती आणि ते सत्तेच्या राजकारणात गेले आणि पुढच्या काळामध्ये हळूहळू करत सगळं पवार कुटुंब हे काँग्रेसमय होऊन गेलं. अजितदादा झाले, सुप्रियाताई झाल्या, रोहित पवार, सगळेच्या सगळे काँग्रेसी वाटचालीत आले. पण त्यांच्या भगिनी आणि त्यांचे मेहुणे प्राध्यापक एन डी पाटील हे मात्र शेका पक्षात राहिले आणि शेका पक्षाचं राजकारण, विरोधाचं राजकारण पुढे रेटत राहिले. अगदी एकदा कुठच्या तरी मुलाखतीत शरद पवारांनी म्हटलं होतं की माझ्यापेक्षा एन डी पाटील हा जावई हा त्यांच्या आईचा लाडका होता, म्हणजे विरोधी राजकारणाचे लाड त्यांच्या मातोश्री सुद्धा करत होत्या. आणि म्हणून शरद पवार जेव्हा म्हणतात की सत्तेचं राजकारण करायचं की विरोधाचं राजकारण करायचं, हा निर्णय सुप्रियाने घ्यायचा आहे, तेव्हा ते काय समजावत आहेत बघा, की पवार परिवाराचा जो ओरिजिनल वारसा आहे, विरोधी राजकारण करायचं, सत्तेच्या विरोधातलं राजकारण करायचं, हा वारसा सुप्रियाला चालवायचा आहे, की माझा म्हणजे शरद पवारांचा सत्तेत बसण्याचा, कुठल्याही मार्गाने सत्तेत जाऊन बसायचा आपला वारसा आहे, तो चालवायचा, हे सुप्रियाने ठरवायचं. कुठच्या पक्षाच्या विरुद्ध, भाजपच्या विरुद्ध, कुठची विचारसरणी, कुठची विचारधारा, या गोष्टी दुय्यम आहे. सत्तेचं राजकारण करायचं असेल तर त्यासाठी वाटेल त्या तडजोडी करायला लागतात. उगाच विचारधारा वगैरे असला टेंबी मिरवण्यात अर्थ नाही, हा शरद पवारांच्या सांगण्याचा अर्थ आहे. आणि तो अजितदादांनी व्यवहारी प्रॅक्टिकल करून दाखवलाय. आज सुद्धा भाजपच्या सोबत जाऊन, भाजप किती हिंदुत्वाचा उदो उदो करू, अजितदादा सातत्याने आपण फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे आहोत आणि त्यातच राहणार हे ठामपणे सांगतात. पण सत्तेसाठी भाजप बरोबर तडजोडी करायला आपण जाणार हे पण सांगतात. अगदी आत्ताचं सरकार विधानसभा निवडणुकीनंतर बनत होतं, त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे सरकारमध्ये जाणार का याची कुजबूज चालू होती. अशा वेळेला पत्रकारांसमोर एकनाथ शिंदेचा शपथविधी होणार का हा प्रश्न विचारल्यानंतर अजितदादांनी तात्काळ सांगून टाकलं, मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. म्हणजे हिंदुत्वाच्या विचारधारेत असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बाजूला बसले आणि तरी एकनाथ शिंदे यांची घालमेल चालू होती. पण अजितदादांनी साफ सांगून टाकलं की सरकार कुठचंही असो, विचारधारा कुठची असो, मला सत्तेत बसायचंय आणि त्यामुळे मी कसले आडेवेडे घेत नाही, मी शपथ घेणार आहे. तेव्हा हा शरद पवारांचा वारसा आहे. हा पवार घराण्याचा वारसा नाही किंवा शरद पवारांच्या आधीच्या पिढीचा वारसा नाहीये. आधीच्या पिढीचा किंवा ओरिजिनल पवार घराण्याचा वारसा हा विरोधी राजकारणाचा आहे. तेव्हा सुप्रियाताईंसमोर शरद पवारांनी जे काय आव्हान ठेवलेलं आहे ते साफ आहे. निवड कशी करायची
तर आजीची करायची की बापाची करायची हे सुप्रियाने ठरवलंय. आणि हा विषय इतका गदारोळ चालू असताना हे इतकं बारकाईने पवारांचा वारसा म्हणजे काय, सुप्रियाताईंनी निर्णय करायचा तर कशातून करायचा याची कुठेही चर्चा नाही. हे तिकडे जाणार का, इकडे जाणार का, मंत्री होणार का, बस इतकी उथळ चर्चा होते. पण पवारांनी आपल्या मुलीसमोर अत्यंत मूलभूत असा प्रश्न ठेवलेला आहे की तू आजीच्या वाटेने जाणार आहेस की बापाच्या वाटेने जाणार. कारण पुतण्या जो आहे तो आजीच्या वाटेने गेलेला नाही. सुप्रिया आजीच्या वाटेने जायच्या घोषणा करत असतात. आणि मग यात जवळजवळ सगळं ठरलं. आता जयंत पाटील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांची बैठक होणार आणि त्यावर शिक्कामोर्तब होणार की लगेच पुढच्या आठवड्यामध्ये एकत्रीकरण सुप्रियाताईंचा शपथविधी इथपर्यंत मीडिया जाऊन पोहोचला. आणि अचानक अचानक अजितदादांनी त्याचा तुकडा पाडला. अजितदादांनी साफ सांगून टाकलं असा कुठलाही प्रस्ताव आमच्या समोर नाही. म्हणजे शरद पवार आणि त्यांचा जो गट आहे किंवा त्यांचा जो पक्ष आहे तो अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही असं सांगून अजितदादांनी ही सगळी चर्चा उचलून कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिली. तर मग का टाकून दिली, अजितदादांनी का टाकून दिली? जितक्या सहजतेने शरद पवारांनी 5 वर्षापूर्वी पहाटेच्या शपथविधीचा विषय हा उचलून कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिला होता त्याची परतफेड आज अजितदादांनी एक प्रकारे केली असंही म्हणता येईल. कारण सगळी मीडिया सुप्रियाताईंचा जो शपथविधी करायला चालली होती तो पहाटेचा असेल, दुपारचा असेल, मध्यरात्रीचा असेल, तो उचलून आपल्याकडे असा प्रस्ताव नाही असं म्हणून अजितदादांनी सुप्रियाताईंच्या मंत्रिपदाचा विषय कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिला. तर मग अजितदादा असं का बोलतायत? एका बाजूला अजितदादा म्हणतात आम्ही एकच आहोत, काकांच्या मेहरबानीचं सगळं चालू आहे. हे जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा मग विलिनीकरणाचा किंवा एकत्रीकरणाचा विषय अजितदादांनी असा अचानक साप तुकडा पाडून संपून का टाकला ते समजून घेण्यासारखं. अर्थात काकांबरोबर संगती म्हणजे नेमकं काय हे अजितदादांनी सांगून झालेलं आहे की भाजप बरोबर सत्तेत वाटेकरी व्हायला बैठका झाल्या बडोदा, इंदूर वगैरे वगैरे आणि शेवटच्या क्षणी काका पाय मागे घेतात आणि त्यामुळे आम्ही तोंडगशी पडतो. हे अजितदादांनी वारंवार सांगून झालेलं आहे की 3-3 वेळा भाजप बरोबर बैठका झाल्या. अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा, म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होती तेव्हा सुद्धा अशी बोलणी झाली याची जाहीर कबुली अजितदादांनी दिलेली आहे. पण शेवटच्या क्षणी आपला शरद पवार हे काढता पाय घ्यायचे आणि सगळं बारगडायचं. नेमकं त्याच भूमिकेमध्ये आज अजितदादा आलेले आहेत की चर्चा होऊ द्यायची, 2 राष्ट्रवादी एकत्र येणार, 2 पवार एकत्र येणार, काका पुतणे एकत्र येणार, सुप्रियाताई मंत्री होणार आणि शेवटचा टप्पा आला तेव्हा अजितदादांनी काढता पाय घेतला. असा काही प्रस्ताव नाहीये. नेमकं जी वागणूक काकांनी 5 वर्षात अजितदादाने दिली होती, 2.5 वर्षात 3 वर्षात, तीच वागणूक आता अजितदादा शरद पवारांना देत आहेत का बघा. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की शरद पवारांचं आजवरचं राजकारण ज्यातला बहुतांश भाग अजितदादांनी जवळून बघितलेला आहे. 99 साली युती सरकार जाऊन जे काँग्रेस आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये सगळ्यात मोठा बहुमोलाचा वाटा कोणाचा असेल, जबाबदारी कोणी घेतली असेल तर शेतकरी कामगार पक्षाने घेतली होती, जनता दलाने घेतली होती.
शेतकरी कामगार पक्षाचे काय 6-7 आमदार होते, जनता दलाचे 2 का 3 आमदार होते, पण बहुमताचं गणित जमवायला ते अतिशय उपयोगी ठरले होते. आज तो शेका पक्ष नाम निशाणी म्हणून उरलेला नाही. जनता दल कुठे गायब होऊन गेलं पत्ता नाही. तेव्हा काकांच्या राजकारणात पक्ष म्हणून जवळ जाणं, आघाडी करणं म्हणजे आपलं अस्तित्व संपवणं आहे. हा काकांच्या आघाडीच्या किंवा मनोमिलनाच्या राजकारणाचा निष्कर्ष असतो. तेव्हा अजितदादा आणखीन एक गोष्ट बघतायत आणि ती त्यांच्या डोळ्यासमोरची अगदी ताजी आहे, जुनी नाही. मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवून शरद पवारांनी महायुती फोडण्याचा मोठा गेम केला, पावसात भिजून केला. मित्र असून जे बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांबरोबर कधी राजकीय हातमिळवणी करत नव्हते, त्यांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री पदाचा आमिष दाखवून शरद पवारांनी युती तोडायला भाग पाडलं, महाविकास आघाडी बनवली, मुख्यमंत्री केलं. आणि आज त्या उद्धव ठाकरेंच्या हातात काय शिल्लक राहील? जसे जनता दल पक्ष संपला, समाजवादी पक्ष नामशेष झाला, शेका पक्ष नामशेष झाला, त्याच वाटेवर आज उद्धव ठाकरे वाटचाल करतायत. शिवसेना शिल्लक आहे, पण ती एकनाथ शिंदेनी वाचवलेली शिवसेना आहे. जी शिवसेना घेऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत शरद पवारांच्या भरोशावर आले होते, ती शिवसेना किंवा तो पक्ष आज उद्धव ठाकरेंकडे राहिलेला नाही. त्याची ती ताकद राहिलेली नाही. 56 आमदार घेऊन उद्धव ठाकरे शरद पवारांबरोबर आले होते, आज त्यांच्या गाठीला फक्त 20 आमदार शिल्लक राहिलेले. पुढच्या महापालिका निवडणुकीत आपला टिकाव लागेल की नाही याची भ्रांत आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेत असलेले जे काय 98-99 नगरसेवक होते, आता माजी आहेत, पण त्यातले फक्त 48 शिल्लक राहिलेत. म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक एकनाथ शिंदेबरोबर निघून गेलेले. बहुतांश आमदार गेलेच होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री सत्ता गमावून बसलेच, पण आपला पक्ष पण गमावून बसले. शरद पवारांबरोबर जाण्यासाठी ही एवढी किंमत मोजावी लागते. सत्ता राहील याची गॅरंटी नाही, पद राहील याची गॅरंटी नाही, पण आपलं पक्ष आपल्याकडे राहील याची पण गॅरंटी नाही. ज्या भुजबळांना शरद पवारांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणलं होतं, त्यांचेही वेळोवेळी पवारांनी पंख छाटले. अजितदादांचे कसे पंख छाटले ते खुद्द शरद पवारच सांगतात, आपला अजितदादाच सांगतात. तेव्हा पवारांबरोबर अगदी काका असले तरी बरोबर जाणं राजकीय दृष्ट्या याचा अर्थ आपला उद्धव ठाकरे करून घेणं आहे. स्वतंत्ररित्या आपण पक्ष चालवत होतो, आपली मनमानी आपली हुकूमत चालवत होती पक्षात. आज ती हुकूमत चालवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राहिलेली नाही. आणि म्हणून मराठीमध्ये आपल्याकडे म्हण आहे, पुढच्या ठेच मागचा शहाणा. शेतकरी कामगार पक्षाचं काय झालं, जनता दलाचं काय झालं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं काय झालं, काँग्रेसची दुर्दशा काय आहे, शरद पवारांबरोबर जाणं याचा अर्थ आपल्या तंगड्या आपणच तोडून घेणं आहे. म्हणून ठेच बसते. शरद पवारांबरोबर जाणं म्हणजे स्वतःला ठेच लागणं असतं. आणि ज्यांना ज्यांना ठेच लागून पण शहाणपण आलं नाही ते खड्ड्यात पडत गेले. जनता दल, रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन वेगवेगळे गट, शेतकरी कामगार पक्ष, एक काळ महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष, आज त्याचा दोनही सभागृहामध्ये विधानसभेमध्ये एकही आमदार शिल्लक राहिले. 1977 साली जनता लाट आली, त्यामध्ये शेका पक्ष जनता पक्षाबरोबर होता, तर त्याचे लोकसभेमध्ये 7 खासदार होते. 7.
आज लोकसभेत नामोनिशाणी नाही, विधानसभेत नामोनिशाणी नाही. अगदी रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या हाती जिल्हा परिषद राहिलेली नाही, इतर जिल्हे तालुके सोडून द्या. तेव्हा पवार साहेबांबरोबर राजकीय पक्ष म्हणून जाणं म्हणजे आपला विनाश होण्यासाठी विनाशकाला आमंत्रण देणं आहे. हे उद्धव ठाकरेंना कळलं नाही तरी नंतर वेगळी चूल मांडणाऱ्या अजितदादांना कळले. म्हणून काका असले तरी राजकीय नेता असलेल्या शरद पवारांबरोबर आपला पक्ष घेऊन जाणं म्हणजे स्वतःची शिवसेना करून घेणं, आपलं राजकारण उद्ध्वस्त करून घेणं, स्वतः खड्ड्यात पडून घेणे. तेव्हा उद्धव ठाकरे यांना ठेच लागली ती अजूनही उद्धव ठाकरेंना कळलेली नाही, पण अजितदादांनी ती ओळखली. म्हणून तशी वेळ येते असं दिसलं, दोन गट एकत्र करायचे, तेव्हा पहिलं त्यावर त्यांनी तुकडा पाडला आणि असा कुठला प्रस्ताव नाही. म्हणून दोन राष्ट्रवादी गटांची विसर्जन किंवा विलिनीकरण थांबवण्याचा अजितदादांनी निर्णय घेतला. याचं कारण उद्धव ठाकरेंना ठेच कुठे लागली आहे हे अजितदादांना कळलेलं आहे. म्हणून आपल्याला ठेच पण लागायला नको, आपण खड्ड्यात पडायला नको, म्हणून अजितदादा वेळच्या वेळी शहाणे झाले, इतकाच त्याचा अर्थ आहे. आत्ता मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.